15 मिनिटाची. हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी व्हॉइस ओव्हर याच्यासाठी करते कारण बॅकग्राऊंडला लहान मुलांचा आवाज तुम्हाला येईल खूप. आज दुसरा दिवस आहे मी माहेरी पोहोचल्यानंतर. काल तुम्ही बघितलं की मी अचानक रात्री माहेरी आली होती फ्रायडेला. सॅटर्डेला आम्ही खाली फिरायला जायचा प्लॅन केला. असंच छोटीशी गर्ल्स ट्रीट होती आमची. कुठे चाललाय तू? तिकडच माझा. आणि हे आहे कामोठे मार्केट. कामोठे मार्केटमध्ये मी पण खूप दिवसानंतर गेली आहे. मला वाटतं 1 वर्ष झालं असेल मी इकडे फिरले नाहीये. खूप जास्त इकडे नवीन नवीन दुकानं आणि कपड्यांच्या एवढ्या व्हरायटी आल्यात. लिटरली मला असं वाटतं की आता दादरला वगैरे यांना शॉपिंग करायला कोणालाच यायची गरज नाही. इतके छान इकडे कपड्यांचे शॉपिंगचे खूप जास्त ऑप्शन्स आहेत. आम्ही तर सहजच काहीतरी चाट पाणीपुरी वगैरे खायचं म्हणून आलो होतो. हे एक नवीन शॉप झालेलं आहे, मस्त आहे यांचं कलेक्शन सुद्धा. पण मी आत्ताच चिवच्या बड्डेला शॉपिंग केली होती त्यामुळे लगेच शॉपिंग नव्हती करणार. आणि इथे तर लागोपाठ दुकानं आहेत. हे कजरी खूप जुनं आहे दुकान. मी बऱ्याच वर्षांपासून मी इथून बऱ्याच वेळेला शॉपिंग केली आहे. त्यांचं मान्सून सेल असतं दरवर्षी. खूप जास्त कपडे होते आणि मस्त मस्त होते. मी खूप जास्त कंट्रोल केलं कारण मला सध्या 1 महिना तरी शॉपिंग नाही करायची. मी आत्ताच शॉपिंग केल्यामुळे. त्यानंतर आम्ही गेलो या चाट कॉर्नरला, जिथे आम्ही सँडविचेस आणि फ्रँकी घेतली होती. आधी ठरलं होतं डोसा खाऊया, पण तिथे गेल्यानंतर मग सगळ्यांचा मूड चेंज झाला आणि फ्रँकी घ्यायचं ठरलं. इथे पाणीपुरी शेवपुरीपासून सगळ्या प्रकारचा चाट आणि पावभाजी डोसा असं सगळंच मिळतं. इथे नात आणि आजी बसले होते वेट करत की आता काहीतरी खाऊया म्हणून. आणि चिव जास्त इकडे तिकडे पळते म्हणून तिला आम्ही बसवलं होतं चेअर तिकडे टेबलवर. आणि आम्ही इथे वेट करत होतो. त्यानंतर आमची फ्रँकी आली. मला तेवढी फ्रँकी आवडत नाही म्हणून मी आणि मम्मीने अर्धी घेतली होती आणि नंतर आम्ही सँडविच घेतले होते. तर अशी आम्ही छोटीशी ट्रीट केली कारण मी 2 दिवसासाठीच आली होती आणि श्रावण पण आहे. काही बाहेरचं खायचं पण नव्हतं, पण म्हटलं मग काहीतरी छोटीशी ट्रीट करून येऊयात. आणि प्लस सॅटर्डेला भाऊचा आणि पप्पांचा उपवास असतो म्हणून मग आम्ही लेडीजच आलो होतो. असंच थोडंसं खाल्लं आणि थोडंसं फिरलो कारण मार्केट पण बघायचं होतं. वहिनी मला सांगत होत्या खूप छान छान शॉपिंगचे ऑप्शन्स आलेत म्हणून म्हटलं चला बघूया आपण पण. सध्या मी शॉपिंगसाठी आले नव्हते, पण नेक्स्ट टाईम जेव्हा रक्षाबंधनला येईन तेव्हा शॉपिंग नक्की करणार मी. कारण तोपर्यंत माझं जो टाईम लिमिट मी ठरवलेला आहे थोडा कंप्लीट होईल आणि मग तेव्हा मला शॉपिंग करायला थोडंसं सूट पण मिळेल रक्षाबंधन झालेली असेल म्हणून. त्याच्यानंतर मग इथे चिवलं थोडं तिखट लागलं होतं पण तिला पण टेस्ट करायचं होतं. तिला आम्ही जास्त नाही देत असं बाहेरच्या गोष्टी, पण आता आपण खात असल्यावरती थोडंसं त्यांना टेस्ट करायचं असतं लहान मुलांना म्हणून. किती दिवसानंतर मी असं निवांत टाईम स्पेंड केला होता कारण मी प्रत्येक वेळी ते तेव्हा काहीतरी सेलिब्रेशन किंवा फंक्शन असते तेवढंच अटेंड करते. यायची घाई आणि निघायची घाई असते. त्यावेळी ऋतुजाच्या क्लासेसचं स्कूलचं टेन्शन नव्हतं त्यामुळे मी निवांत थांबले होते. थोडंसं असं घरी छान शांत टाईम स्पेंड केला त्यामुळे जास्त ब्लॉगिंगही नाही केलं. इथे ना मी खूप साऱ्या टिकल्या घेतल्या होत्या विकत वेगवेगळ्या. नॉर्मली मला नाही वेळ मिळत तेवढी शॉपिंग करायला टिकल्यांची, पण मी हे ब्लॉग एडिट करताना माझ्या लक्षात आलं की मी टिकल्या वहिनींच्या बॅगेत टाकल्या होत्या आणि त्या तिकडेच राहिल्यात. मी घेऊन आलीच नाही आहे. ठीक आहे, रक्षाबंधनला गेल्यावर मी घेऊन येईन. नाही छान छान राख्यांचे ऑप्शन आले होते, पण मला अजून काही राख्या तशा वाटल्या नव्हत्या की मला घ्याव्याशा. त्यामुळे मी थांबले जरा आणि मला जशा राख्या घ्यायच्या होत्या तशा भेटल्यावर मी नक्की घेईन. इथे ज्या गेल्या वर्षीच्या डिझाईन होत्या तशाच मला सिमिलर वाटल्या, पण वहिनी सांगत होत्या की नवीन डिझाईन पण आल्यात. पण त्या सध्या ते स्वतः पण बोलले ओनर की पाऊस खूप पडतोय म्हणून मी आज लावल्या नाही आहेत.
त्याच्यानंतर मग अजून एक नवीन शॉप उघडलं आहे तिथेच जवळच क्रॉसिंगच्या इथे. म्हणजे हे सगळं मम्मीच्या घरापासून हार्डली 5 ते 7 मिनिटावर आहे. तिथे आम्ही गेलो होतो कारण वहिनीनं मला ते दुकान दाखवायचं होतं की इथे छान वाटतं ना. अशी फक्त विंडो शॉपिंग केली आम्ही आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मला शेअर करायचं होतं. इथलं कलेक्शन चांगलं आहे. ज्यांना कोणाला वेस्टर्न वेअरमध्ये शॉपिंग करायची असेल ते नक्की व्हिजिट देऊ शकतात. पुढे मी दुकानाचं नाव शेअर केलं आहे. आणि इथे सगळं थोडंसं चेकआउट केल्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो कारण का रात्र खूप होत होती आणि आम्हाला लवकर घरी पण पोहोचायचं होतं. पण जसं तुम्हाला मी दाखवते व्लॉगमध्ये तसं इथलं कलेक्शन खरंच खूप छान आहे. ऑफिस वेअर, वेस्टर्न वेअर असं मस्त मस्त कलेक्शन आहे. वन पीसेस पण मला खूप आवडले, छान आहेत. तर मग ज्यांना कोणाला घ्यायचं असेल आणि ते कामोठ्याच्या जवळ असतील त्यांनी नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी. काय शोधते चिव तू? चिव अशी नेहमी आजीला मदत करत असते आणि ती खूप क्यूटपणे भाजी निवडत होती. म्हणून मग तिचं पण शूट केलं मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी की आजीचा आणि नातीचा बॉन्ड खूप छान आहे. म्हणजे खरं तर चिवचं आजी आजोबांबरोबरचं नातंच खूप छान आहे. मी पण तिला बघते तेव्हा मला माझं बालपण आठवतं पूर्ण की मी पण खूप मजा केली आहे माझ्या लहानपणी. आणि लहानपण खरंच खूप भारी असतं. तो पिरियड सगळ्यांसाठीच खूप जास्त मौल्यवान असतो. ते आयुष्य आपण पुन्हा कधीच नाही जगू शकत. त्यामुळेच कदाचित लहान मुलांना देवा समान मानतात. आणि तिचा आनंद बघा. डोळे कसे करते तू? अशी चिवची कंपनी मी 2 दिवस छान एन्जॉय केली. बाकी सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.